नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. अपात्र करणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता. सिब्बलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याचा संजय राऊतांचा आरोप. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. नॉनव्हेज खात असाल तर घर नाही या व्हायरल व्हिडिओ नंतर मनसे आक्रमक. दलाल भावेश कावरेच्या घराबाहेर लावला कोंबड्यांच्या पायांचा हार. भावेश कावरेचा माफीनामा. मनोज जरांगेंच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. माझ्यावर टिंगलटावाळी न्याय मिळत असेल तर तसं करावं. महसूल विभागानं 22 लाख उणमी प्रमाणपत्र दिल्याची ही माहिती. राजीनामा देईपर्यंत पंतप्रधान मोदी आणि शहांना झोपू देणार नाही. भारत द्वेष पसरवणारा नाही तर प्रेम वाढवणारा देश. राहुल गांधींचा मोदी शहांना इशारा. नाशिकमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के. सुरगाणा तालुक्यात पहाटे धक्के जाणवल्याची माहिती. तर रिश्टर स्केलवर 3.4 अशी भूकंपाची तीव्रता. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा टोमण्यांचा तडका पाहायला मिळालाय. राहुल गांधींनी मोदींची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी संदीप दीक्षित यांनी राहुल गांधींना चक्क मेलोनी समजकर तो मुझे नहीं पकडा असा मिश्किल सवाल केलाय. राहुल गांधींनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे याचीच आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या संवादावरून नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्सचा पाऊस पाडलाय. Is this? अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा. Imagine the ignorance. Foreign policy. एक चीज पूछ सकता हूँ? हाँ. मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था. I have not reached there yet. But पता नहीं कहां से घुस गया कि फॉरेन पॉलिसी का मतलब नेताओं से गले लगना. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील पत्रकार भवन येथे दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. म्हाडाकडून मागील आठवड्यात मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. सिडकोकडून नवी मुंबईतील 4779 घरांच्या विक्रीसाठी 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. सिडकोची 4779 घरं खारघर, कळंबोली आणि तळोजा भागातील आहेत. ऑनलाईन नोंदणी सुरू होण्यापूर्वी सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. तळोजातील घराची किंमत 23.50 लाख, कळंबोलीतील घराची किंमत 37.70 लाख आणि खारघर मधील घराची किंमत 43.50 लाख रुपये इतकी आहे. आता या सविस्तर बातम्यानंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. बीडच्या केजमध्ये मुलीच्या साखरपुड्याआधीच पित्याचा दुर्दैवी मृत्यू. माळेगावात हायवा टिप्पर मध्ये वीज उतरून चालकाचा अंत. घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर. बुलढाण्यात गॅस ई-केवायसी साठी 15 ऑगस्ट अंतिम मुदत. ई-केवायसी साठी मुदत संपवण्यास अवघे काही दिवस. गॅस ग्राहकांची लगबग वाढली, ग्राहकांमध्ये धावपळ. मावळमधील कानेफाटा टाकवे परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप. जालन्यात भोकरदन दानापूरमध्ये शेतकऱ्यांनी उपटले 30 गुंठ्यावरील मिरचीचे पीक. पिकावर रोगराई पसरल्याने अखेर त्रस्त होऊन शेतकऱ्याचं पाऊल. घटनेचा व्हिडिओ समोर. पालघरमध्ये बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींचा रात्रीच्या अंधारात पायी प्रवास. दुचाकीस्वाराने अंधारात पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ काढला. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. परभणी शहरातील राजगोपाल आचार्य उद्यानाच्या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था. महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप.
परभणीच्या गंगाखेडमध्ये ऑटो समोर अचानक श्वान आल्याने अपघात, 23 वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जखमी. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. वाशिमच्या वणोजा गावातील चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थी त्रस्त, शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत. परभणीतील मुख्य बस स्थानकातील शौचालयांची अत्यंत बिकट अवस्था, एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. जालन्यात सोलार प्लेट चोरीचा गुन्हा उघड, पोलिसांच्या कारवाईत 2 आरोपींना अटक असून 4,83,000चा मुद्देमाल जप्त, सापळा रचत केली कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.